3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा घेऊया. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. तर विदर्भात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनानं सूचना दिल्या आहेत. यंदा जुलैतही पाऊस कमीच होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात सरासरीच्या निम्मा पाऊस कोसळणार हवामान विभागानं माहिती दिली आहे. मॉन्सूनवर यंदा अल निनोचं संकट आहे. कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस बरसतोय. पावसामुळे 18हून अधिक झाडं कोसळली आहेत. झाडं कोसळल्यानं कार आणि दुचाकीचं नुकसान झालं. मुंबईतील चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळलं. दुर्घटनेत 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. 10 जण गंभीर जखमी झाले. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. अंधेरीत पावसामुळे झाड कोसळलेलं आहे. अंधेरीतील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील ही घटना आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे. सांगलीची कृष्णा नदी कोरडी ठाक पडली आहे. ऐन पावसाळ्यात कृष्णा नदी कोरडी ठाक पडल्यामुळे सांगलीकरांवर पाणी टंचाईचं संकट आहे. तर 1 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागणार आहे. पावसानं दडी मारल्यानं नाशिककरांची चिंता वाढली. पावसासाठी गोदावरीची आरती पुरेसा पाऊस न झाल्यास कुंभमेळ्यावर संकट. महिलांकडून गोदावरीची आरती करण्यात. पेट्रोल डिझेल खरेदीवरील निर्बंध आजपासून हटवले. 200 लिटरची मर्यादा संपली. पुरवठा सुधारल्यानं पेट्रोलियम मंत्रालयानं हा निर्णय घेतला. हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट चालकांसाठी मोठा दिलासा. व्यावसायिक सिलेंडर 183 रुपये 50 पैशांनी स्वस्त. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदत संपली. नंबर प्लेट नसल्यास दंड भरावा लागणार आहे. राज्यभरातील 1 कोटीहून अधिक वाहनांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आता व्हॉट्सअपवर चॅट नेमही होणार आहे. मोबाईल नंबरऐवजी युजर नेम दिसणार. नव्या फीचरच्या लॉन्चिंग आधी युजर नेम बुक करावं लागणार आहे. युजर नेम रिझर्व्ह करण्याची प्रक्रिया सुरू झाली. भिवंडीतील TT पेपरफुटी प्रकरण मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ताची पत्नी जेरबंद. आरोपीच्या पत्नीला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. बिहारमधील पाटणामधून पत्नीला अटक. VCद्वारे पार पडले अशोक खरात प्रकरणाच्या पहिल्या खटल्याची सुनावणी पार पडली. SITनं आतापर्यंत 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. जबाबांच्या आधारे पुढील सुनावणी होणार आहे.